कुंभमेळ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी पवित्र स्नान केलं। मात्र उद्धव ठाकरे कुंभमेळ्याला गेले नाहीत आणि त्यावरून शिंदेंनी ठाकरेंवर खोचक टीका केली। त्याला ठाकरेंनीही उत्तर दिलं। आता फडणवीसांनीही ठाकरेंवर निशाणा साधलाय। त्यामुळे उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्यावरून महाराष्ट्रात कसं राजकारण रंगलंय पाहूया या रिपोर्टमधून। उत्तर प्रदेशात लाखो संत महंतांच्या उपस्थितीत महाकुंभमेळा संपन्न झाला। सहासष्ट कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात डुबकी मारत आपली पाप धुतली। मात्र याच कुंभमेळ्यावरून आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण रंगलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयागराजला जात पवित्र स्नान केलं। मात्र उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबातील कुणीही या महाकुंभात गेलं नाही। त्यावरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली। या टीकेला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याच भाषेत उत्तर दिले। यहाँ पर 144 साल के बाद ये महाकुंभ हुआ है और इसीलिए अभी जो नहीं गए उनको आपने सवाल पूछना चाहिए हिंदुत्व के बारे में। मैं हिंदू हूँ तो कहा गया इनका हिंदुत्व, आप पूछो उनको। पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग काय त्याचा? इकडे घ्यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात। गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केलेली टीका आणि ठाकरेंनी शिंदेंना दिलेलं उत्तर यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय। इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंना आरसा पाहण्याची गरज असल्याचंही फडणवीस म्हणाले। पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलाय? हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्याला तुम्ही गद्दार म्हणताय। मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपण केलेला उठाव यापेक्षा वेगळी कादंबरी किंवा कथानक मिळू शकतं का असा सवालच केलाय आणि जरा आमच्याकडेही बघा असं आवाहन साहित्यिकांना केलंय। त्यावर एकनाथ शिंदे फार मोठे लेखक आहेत, कवी, संत, महात्मे आहेत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। आम्ही 3 वर्षापूर्वी शांतीत मोठी क्रांती केली। जगभरात हा उठाव झाला, जगभरात 33 देशांनी त्याची दखल घेतली। मला सांगा, कादंबरीपेक्षा यापेक्षा मोठं राजकीय कथानक मिळू शकेल का? एक चांगली कादंबरी, जबरदस्त मोठा सिनेमा, नाटक होईल। साहित्यिकांना माझं आव्हान आहे, जरा आमच्याकडे बघा। एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे लेखक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे कवी आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे संत आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे महात्मे आहेत। नोबेल पुरस्कार, बुकर्स पुरस्कार, बरं का, त्यानंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार, काय करावं त्यांना? अमित शाह ज्ञानपीठ पुरस्कार पण देतील हो। तब्बल 144 वर्षांनी येणारा प्रयागराज मधील महाकुंभ नुकताच पार पडलाय। राज्यातील अनेक नेत्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेमध्ये डुबकी मारली। मात्र या डुबकीवरून सुरू झालेलं राजकारण नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत चालतं की काय असा प्रश्न नेत्यांच्या या टीका टिप्पणींवरून पडतोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।